मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस केले अभिवादन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस केले अभिवादन। यावेळी त्यांच्याबरोबर आमदार प्रताप सरनाईक, माजी आमदार रवींद्र फाटक, माजी महापौर नरेश मस्के यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांचा शाल घालून व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, तर मराठा समाजातील काही बांधवांना ओबीसीचे दाखले देण्यात आले। सरनाईक साहेब यांच्या शुभ हस्ते मुख्यमंत्र्यांचा या ठिकाणी सन्मान होतो आहे। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती आणि मराठा आरक्षण अत्यंत अश्लील तावडे, यमुना म्हात्रे, बसवराज फुलशेट्टी, विश्वनाथ वायसळ आणि अमोल लवले या ठिकाणी जी काही समाजसेवा दिघे साहेबांनी आपल्याला शिकवली, त्यांच्या आदर्शावर त्यांनी दाखवलेल्या जे काही आपल्याला मार्ग दाखवला, मार्गदर्शन केलं, त्याप्रमाणे आपण ठाणे जिल्ह्यात नाही महाराष्ट्रामध्ये काम करतोय। खरं म्हणजे बाळासाहेबांची देखील 23 जानेवारीला जयंती झाली। त्यांचाही आशीर्वाद, दिघे साहेबांचाही आशीर्वाद आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे। आणि आज धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या वाढदिवसा म्हणजे जयंतीच्या दिवशी या महाराष्ट्रामध्ये एक मोठा निर्णय झाला। मराठा समाजाचं आंदोलन आपण या ठिकाणी त्याला यश मिळालं आणि सरकारने देखील इतर कुठल्याही समाजावर, ओबीसी समाज असेल, इतर कुठलाही समाज असेल, त्याच्यावर त्याला धक्का न लावता, अन्याय न करता अनेक वर्षापासून समाज जो सोयी सुविधा सवलती यापासून वंचित होता, दिघे साहेबांच्या जयंती निमित्त त्यांना आज आपण न्याय दिलेला आहे। आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये आज मराठा समाज मोठ्या प्रमाणावर आहे। मराठा समाजाने अनेक लोकांना मोठं केलं, परंतु समाजसेवा सवलतीपासून आजपर्यंत वंचित होता। परंतु तो निर्णय घेण्याचं काम आपल्या सरकारने केलं, याचा मला अभिमान आहे। सरकार सर्वसामान्यांचं, गोरगरिबांचं, शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, माता भगिनींचं, युवकांचं, सगळ्यांचंच आहे। पुन्हा एकदा आनंद दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो। धन्यवाद। आणि सर्व उपस्थित आपले भजनी मंडळ दरवर्षीप्रमाणे आपल्या तुमचंही स्वागत करतो। संग्राम काय आपला संग्रामला पण माहिती आहे काय करायचं ते, आणि म्हणून आपल्या सगळ्यांना मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा दिघे साहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। ठाणे महानगरपालिकेचे वकील माननीय नामदार ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ, तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ। त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ। तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा। महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे। एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत। यासोबतच
ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. मनोज जरांगे पाटील लढ्यात जिंकले परंतु तहामध्ये हरले. माजी खासदार हरिभाऊ राठोड. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाचा लढा तीव्रतेने लढला. त्यांना प्रचंड प्रतिसाद मराठी बांधवांनी दिला. एक प्रकारे ही लढाई त्यांनी जिंकली परंतु तहामध्ये मात्र हरले असे चित्र उभे ठाकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेऊन आंदोलन करणाऱ्या त्यांच्या मावळ्यांच्या, वंचित बहुजन आणि 12 बलुतेदार समाजाची ताटातील 17 भाकरी खाण्यामध्ये असं त्यांनी कुठला विजय प्राप्त केला. त्यांच्या या लढ्याला जर यश मिळाले असेल तर निश्चितच मंत्री भुजबळ, प्रकाश शेडगे आणि ओबीसीच्या लढ्याला अपयश आले आहे. सरकारने ओबीसी आरक्षणाला साधे धक्के नाही तर भूकंपाचे धक्के दिलेत. कारण राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री वारंवार सांगत होते की आम्ही काही झालं तरी ओबीसी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही. आता मात्र मराठा समाजाला सगळे सोयऱ्यांच्या कुणबी दाखल्याप्रमाणे आणि कुणबी नोंदीप्रमाणे दाखले दिल्यास ओबीसीवर हा प्रचंड अन्याय होणार असून ओबीसींच्या 17% आरक्षणामध्ये करोडोच्या संख्येने मराठा समाज आल्यावर 12 बलुतेदारांच्या ताटातील तसेच मायक्रो ओबीसीचे आरक्षण दिवसाढवळ्या ओढून घेण्याचा हा प्रकार असून ओबीसींचे संपूर्ण आरक्षण ते फस्त करतील. यासाठीच आम्ही सांगत होतो की मराठा बांधवांना न्यायमूर्ती रोहिणी आयोगाच्या नियमानुसार ओबीसी आरक्षणाचे विभाजन करून आरक्षण द्यावे, जेणेकरून सर्व समाज घटकांना सामाजिक न्याय मिळाला असता. परंतु आता मात्र या सर्व प्रकरणात जितके सरकार जबाबदार आहे किंबहुना तितकेच ओबीसी नेते देखील जबाबदार आहेत. मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आरक्षण अभ्यासक माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी केली आहे. मनोज जरांगे यांनी मराठ्यांचा लढा निकराने लढला. तर या लढ्यामध्ये जरी विजयी झाले असले तरी ते तहामध्ये हरले आहेत. खरं म्हणजे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे महाराष्ट्रातले खरे मावळे आहेत, जे वंचित ओबीसी आहे, जो 12 बलुतेदार आहे, त्यांच्या ताटातल्या 17 भाकरी या उरबडून नेल्या, याच्यामध्ये कुठला आनंद आहे. आणि म्हणून आज
जरी मराठा समाज आनंदोत्सव मनवत असला तरी ओबीसी समाज हा दुःख मनवत आहे. खऱ्या अर्थाने मराठा समाजाने जर याच्यामध्ये यश मिळवलं असेल तर आमच्या भुजबळांनी आणि शेंडगेंनी यांना अपयश मिळालेलं आहे. आणि म्हणून मी सांगत होतो की त्यांना सब कॅटेगरीशन द्या. आणि इकडे सरकार सांगत होतं की आम्ही ओबीसीला धक्का लागणार नाही. प्रचंड भूकंपाचा धक्का या सरकारने दिलेला आहे आणि आता सरकारला ओबीसी धक्का दिल्याशिवाय राहणार नाही. गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या जयंतीनिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने समस्त ठाण्यातील निष्ठावंत शिवसैनिकांनी आज दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावरील समाधीस अभिवादन करून आज दर्शन घेतले. तसेच टेंबीनाका येथील गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अमर रहे दिघे साहेब अमर रहे या घोषणांनी टेंबीनाका परिसर दुमदुमला. त्यावेळी शिवसेना नेते खासदार राजन विचारे, शिवसेना उपनेत्या ज्योती ठाकरे, ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मधुकर देशमुख, विधानसभा संपर्क प्रमुख नरेश मणेरा, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, ऐरोली जिल्हा प्रमुख द्वारकानाथ भोईर, उपजिल्हा प्रमुख कृष्णकुमार कोळी, सुनील पाटील, शहर प्रमुख प्रदीप शिंदे, उपशहर प्रमुख संतोष शिर्के, दीपक साळवी, वसंत गवाळे, सहसचिव विश्वास निकम, प्रवक्ता अनिश गाडवे, चंद्रभान आझाद, सहप्रवक्ता तुषार रसाळ, समन्वयक संजय तरे, माननीय नगरसेवक मंदार विचारे, युवा सेनेचे उपजिल्हाधिकारी ठाणे शहर अर्जुन सिंग डाबी, युवा सेना अधिकारी किरण जाधव, ओवळा माजिवडा विभाग अधिकारी नटेश पाटील, कोपरी पाचपाखाडी विभाग अधिकारी राजेश वायाळ, ठाणे शहर विधानसभा चिटणीस रितेश देशमुख, ठाणे शहर विधानसभा उपसमन्वयक सौरभ निकम, माननीय नगरसेवक मनोज हळदणकर, चेतन नाईक, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, रागिणी भास्कर शेट्टी, महिला जिल्हा संघटक रेखा खोपकर, समिधा सुरेश मोहिते, महिला उपजिल्हा संघटक महेश्वरी तरे, आकाशा राणे, संपदा पांचाळ, ज्योती किरण कोळी, महिला शहर संघटक स्मिता इंदुलकर, वासंती राऊत, प्रमिला भांगे, उपशहर संघटक मंजिरी ढमाले, कुंदा दळवी, भारती गायकवाड, महिला विधानसभा क्षेत्र संघटक शीतल हुंडारे मिंढे, महिला विभाग संघटक संपदा उरणकर, नंदा महेश कोथळे, ज्योती दुग्गल गदम, अनिता हिलाल, सौ उषा बोरुडे, महिला उपविभाग संघटक राजश्री नवीन सुर्वे, गीता चव्हाण. ठाणे जिल्ह्याचं दैवत आणि आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची आज जयंती आहे आणि या दिघे साहेबांचं दर्शन घ्यायला, आमच्या देवताचं दर्शन घ्यायला या ठिकाणी इथं आम्ही आलेलो आहोत. तुम्ही बघितलं असेल आज त्यांच्या विना एक दिवससुद्धा किंवा एक क्षणसुद्धा आम्ही त्यांना विसरू शकत नाही आणि ते आमच्या हृदयात आहेत. दिघे साहेब आमच्या हृदयात आहेत, सर्वांच्या मनात आहेत, सर्वांच्या तुम्ही बघितलं असेल धर्मवीर आनंद दिघे साहेब हे ठाणे जिल्ह्याचं दैवत होतं आणि या दैवताच्या मार्गदर्शनाखालीच आज आमची ही वाटचाल चालू आहे. आमचे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतील, आमचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब असतील, त्याचबरोबर हे सर्व आमचे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आज साहेबांचं दर्शन करण्यासाठी इथे आलेले आहेत आणि आज बघितलं असेल तुम्ही त्या फोटोमध्ये खऱ्या अर्थाने दिघे साहेबांच्या डोळ्यातून अश्रू त्या ठिकाणी येत आहेत. आज त्यांना सुद्धा बघितलेलं असेल, कारण धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवणच होती की गद्दारांना क्षमा नाही. आणि तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये चालू आहे, शिवसैनिकांना त्रास देण्याचं काम चालू आहे, त्यांच्या घरादारांवरती नांगर फिरवण्याचं काम चालू आहे, त्यांच्यावरती खोट्या केसेस टाकण्याचं काम चालू आहे आणि अशा पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे जे खरे सच्चे शिवसैनिक म्हणवतात ते असूच शकत नाही. ज्या पद्धतीने धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं नाव घेऊन, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेऊन ही मंडळी काम करत आहेत. परंतु दुर्दैव आहे, मला वाटते येणारी जनता आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब हेच त्यांना त्यांची जागा दाखवते. ठाण्यात सोल्जर रिपब्लिकन रन संपन्न.
देशाच्या 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आपल्या भारतीय शूर सैनिकांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा गौरव करण्यासाठी सोल्जर रिपब्लिकन रनचे आयोजन भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष व नवयुग मित्रमंडळाचे अध्यक्ष श्री रमेश आमरे, माजी नगरसेविका स्नेहाताई रमेश आमरे यांच्या वतीने 26 जानेवारी रोजी सकाळी 5:30 वाजता करण्यात आले होते. सदर रिपब्लिकन रन फिटनेस जागरूकता पसरवण्यासाठी व वीर सैनिकांचा सन्मान करण्यासाठी, निधी उभारून मदत करण्यासाठी व आपल्या राष्ट्राच्या पराक्रमी सैनिकांच्या शौर्याचा आणि त्यागाचा सन्मान करण्यासाठी सोल्जर रिपब्लिक रन या स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा उद्देश असल्याचे आयोजक रमेश आमरे यांनी सांगितले. तसेच यावेळी देशाच्या वीरांना आदरांजली वाहण्यासाठी समर्पित देशभक्ती आणि कौतुक यांची भावना जागृत करणारे अनेक आकर्षक कार्यक्रम सादर करण्यात आले. या स्पर्धेचे यंदाचे दुसरे वर्ष असून या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील जवळपास 1200 स्पर्धक सहभागी झाले होते. या कार्यक्रमात स्पर्धकांचा उत्साह वाढण्यासाठी व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आमदार निरंजन डावखरे आणि संजय केळकर, पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे आणि ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांसारखे आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच सशस्त्र दलांना सन्मान देण्याची परंपरा चालू ठेवून या कार्यक्रमात देखील भारतीय लष्कर, नौदल आणि वायुदलातील 75 सैनिकांना त्यांच्या अतुलनीय धैर्य, समर्पण आणि प्रिय राष्ट्रासाठी केलेल्या त्यागांसाठी सन्मानित करण्यात आले. फिनिशर्स ये 2 किलोमीटर वाला तालियां तालियां प्लीज क्लैप जोरदार तालियां बजाइए. तालियां बजाने में कंजूसी मत कीजिए. ज्यांनी 500हून अधिक मॅरेथॉन मध्ये सहभाग घेतलेला आहे. 26 जानेवारी 75वा प्रजासत्ताक दिन आहे आणि त्यानिमित्त सोल्जर रन पार पडते. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त स्नेहाताई आमरे आणि रमेशजी आमरे यांनी एक फार चांगला आणि एक आगळा वेगळा या इकडे कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आज सोल्जर रन हे आपल्या ज्या देशाचे सैनिक आहेत यांना मानवंदना म्हणून या इकडे मॅरेथॉनचे आयोजन केलेलं आहे. आणि आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात नागरिक असतील आणि त्याचबरोबर एअरफोर्स असतील किंवा आर्मीमध्ये असलेले सैनिकही या रिपब्लिक रनमध्ये सामील झालेले आहेत. अतिशय चांगला आणि या स्तुत्य उपक्रमाला माझ्या शुभेच्छा. दरवर्षीप्रमाणे आम्ही याही वर्षी सोल्जर मॅरेथॉन रनची सुरुवात केली आहे. आणि तुम्ही बघाल की सकाळी 5:30 वाजल्यापासून इथे विविध कार्यक्रम आम्ही घेतलेले आहेत. आणि पहिली 5 किलोमीटर, नंतर 3 किलोमीटर आणि 2 किलोमीटर असे याच्यामध्ये 1000 ते 1200 लोकांनी याच्यात सहभाग घेतला. आणि सायकलिंग 40 ते 50 लोक, जी पहिल्यांदा आम्ही सायकलिंगची रेस घेतली त्यात 40 ते 50 लोकांनी पार्टिसिपेट केलं. आणि असाच हा उत्साह, आणि आज आपला रिपब्लिकन डे असल्यामुळे लोकांना अति उत्साह आणि आनंदाचं वातावरण आहे. भारत माता की जय.